ये ब्राह्मणा वेदगु सब्बधम्मे ते मे नमो ते च मं पालयन्तु नमोऽस्तु बुद्धानं नमोऽस्तु बोधि नमो विमुक्तानं नमो विमुक्तिया महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनः पूरयित्वा पारमी सब्बापत्तो सम्बोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयेन समाज. आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर गेल्या महिनाभरापासून आपण बौद्ध मानसशास्त्र या विषयावर आधारित प्रशिक्षण घेत आहात आणि त्याच्या अंतर्गत आपण चित्त चैतसिक या विषयीची सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. आजचा आपला हा शेवटचा वर्ग आहे. या वर्गामध्ये आपण काही मनोगत व्यक्त करू शकाल. तसेच जर कोणाला काही शंका असेल आपल्या वर्गाप्रती किंवा वर्गातल्या कोणत्या विषयाप्रती तर त्यावर सुद्धा आपण आपली थोडी चर्चा करू शकतो. त्याआधी मी आपले समारोपीय 5-10 मिनिट घेईन ज्यामध्ये मी विस्ताराने ज्या गोष्टी आपण समजलेल्या आहेत त्याच्यात अतिशय संक्षिप्त स्वरूपाने याची जी माहिती आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. तर आपण जेव्हा बौद्ध मानसशास्त्र हा विषय जेव्हा शिकतो तर त्या शिकण्याच्या मागे उद्देश आहे. आपण एखादी गोष्ट शिकत असताना निरुद्देश असं काही त्याच्यामध्ये नाही, तर एक हेतू आहे शिकण्याचा आणि त्या हेतूला विचारात घेऊन आपण हे सर्व ज्ञान घेत आहोत. आणि हे ज्ञान घेण्याचा हेतू काय आहे? तर हे ज्ञान घेण्याचा हेतू हाच आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःखातून मुक्तीचा जो मार्ग आहे किंवा प्रक्रिया आहे ती आपल्याला समजावी, हा यामागचा हेतू आहे, यामागचा उद्देश आहे. वास्तविक पाहता आपण या वर्गामध्ये चित्त आणि चैतसिक हा एक विषय शिकलेला आहे, परंतु रूप आणि निब्बाण हे जे दोन विषय आहेत ते आपण नेक्स्ट जो वर्ग आहे आपला बुद्धिस्ट सायकोलॉजी त्याच्यामध्ये आपण ते शिकवत असतो. तर यातून आपल्याला जी माहिती आपण घेतली ती माहिती जी आहे ती या उद्देशाने आपण घेतलेली आहे, हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ती कशी चालते ती प्रक्रिया एकदा आपल्याला थोडीशी लक्षात येणं गरजेची आहे. तर प्रक्रिया अशी आहे की आपलं शरीर, आपलं मन आणि बाहेरचं वातावरण किंवा जग किंवा बाहेरचं जग, आपलं मन आणि शरीर याचा एक अनोन्य संबंध आहे. यांना एकमेकांपासून अलग करता येत नाही. ते पॉसिबल नाही आहे अलग करता येणं. कारण आपण जे काही आलंबन किंवा विषय ग्रहण करतो ते बाह्य वातावरणामधलेच असतात आणि आपण जे काही विषय ग्रहण करतो ते जरी मनाद्वारे जाणले जाणारे असले पण त्याची जी काही प्रतिक्रिया आहे किंवा त्यामुळे होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत तर त्या मात्र आपल्या शरीरातच घडत असतात. आणि म्हणून शरीर आणि बाह्य जग या दोघांना जोडणारा दुवा हे मन आहे किंवा कॉन्शियसनेस आहे, जाणण्याची शक्ती आहे. आणि ही केवळ आपल्यामध्ये आहे असं नाही, तर अन्य प्राणीमात्रांमध्ये सुद्धा आहे. अगदी प्लांट्स म्हणजे जे वनस्पती आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा ही क्षमता आहे जाणण्याची. आणि जाणण्याची क्षमता असल्यामुळे तापमान जर अतिरिक्त वाढत असेल, पाण्याची पातळी जमिनीतली कमी होत असेल तर ते झाडं पानं गाळून टाकतात आपले आणि आपली ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो, थंडावा वाढतो, पाऊस पडण्याची शक्यता असते, तर त्यावेळेस मात्र एकदा जरी पाऊस पडला तरी ती झाडं पूर्ववत आपली नवीन पालवी फुटायला सुरुवात होत असते. तर यावरून आपल्याला एक दिसून पडते की त्याचं आपलं एक मेकॅनिझम आहे, पण हे मेकॅनिझम अतिशय प्राथमिक स्वरूपातलं आहे, एकदम प्राथमिक स्वरूपातलं. म्हणजे वातावरणामधल्या टेम्परेचर किंवा ज्याला आपण काय म्हणतो तापमान वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा ग्रॅव्हिटी म्हणजे प्रेशर, तापमान अशा ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तर त्या बेसिक गोष्टींना प्रतिक्रिया देण्याची एक यंत्रणा झाडांमध्ये दिसते. आणि सर्वात आनंदाची तर बाब ही आहे का झाडांमध्ये सेन्सिटिव्हिटी असते, झाडांमध्ये संवेदनशीलता असते. हा जो काही विषय आहे तर तो विषय सायंटिफिकली सिद्ध करण्यासाठी ज्या यंत्राचा शोध लावला गेला तो व्यक्ती आपल्या भारतामधील आहे, जगदीशचंद्र बोस. अतिशय महान असे वैज्ञानिक. पण आपला भारत देश तर तुम्हा सर्वांना माहितच आहे. 2022च्याच काळामध्ये ती विचारवंतांना आणि विद्वानांना काही कवडीची किंमत नाही, जाती व्यवस्थेमुळे म्हणा किंवा पुराणमतवादी किंवा अंधश्रद्धात्मक दृष्टिकोनामुळे म्हणा, ईश्वर वगैरे अशा गोष्टींच्या मान्यतेमुळे म्हणा.
तर जगदीशचंद्र बोसने एवढं मोठं संशोधन त्या काळामध्ये केलं, परंतु त्या माणसाला स्वतःचं पुस्तक प्रकाशित नाही करता आलं, किंवा त्याच्या ज्या काही थिअरीज त्याने मांडल्या त्या त्याला सिस्टमॅटिकली नाही प्रसारित करता आल्या, कारण त्याला तसं काही सपोर्टिव्ह वातावरण भारतामध्ये भेटलं नाही. परंतु आनंदाची बाब ही आहे की त्याच्यामध्ये आणि आईन्स्टाईन मध्ये जो पत्रव्यवहार झाला त्याच्यामुळे बोसोनची जी थिअरी मांडली गेली, ज्याला आपण अंधाराचं पार्टिकल म्हणतो, त्याप्रमाणे उजेडाचं पार्टिकल आहे फोटोन, त्याचप्रमाणे अंधाराचं पार्टिकल आहे त्याला बोसोन म्हटलेलं आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये दोघांनी मिळून, आईन्स्टाईन आणि बोस या दोघांनी मिळून त्याचं एक संशोधन केलं, ते जगामध्ये खूप मान्यता प्राप्त झालेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे याच्यामध्ये, की वृक्षांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये जी संवेदनशीलता जाणवते ती अतिशय प्राथमिक स्वरूपाची आहे, परंतु त्यामध्ये संवेदनशीलता आहे, त्याला सायंटिफिकली प्रूव्ह आहे. याच्यानंतर आपण पाहतो की मासोड्या, पक्षी यांची पण आपली एक संवेदनशीलता आहे. त्याच्यानंतर आपण जे मॅमल्स आहेत त्याच्यामध्ये पण एक संवेदनशीलता आहे. तर हा क्रम जो आहे थोडासा विकसित होत गेलेला क्रम आहे. परंतु मनुष्य मात्र हा इतरांपेक्षा जास्त प्रगत आहे. कशामुळे प्रगत आहे, तर मनुष्याची बुद्धी जे काम करते, जाणण्याची क्षमता जे काम करते, त्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे आहे की तो भूतकाळातील गोष्टींना स्मरणात ठेवून भविष्य काळाची प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य याची लिंक जोडण्याची जी एक कॅपॅसिटी मनुष्यामध्ये विकसित झालेली आहे, आणि त्यातून काहीतरी शिकून डिसिजन किंवा निर्णय घ्यायची जी क्षमता मनुष्यामध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे मनुष्य हा इतर प्राणीमात्रांच्या तुलनेमध्ये प्रगत आहे. जसं वाघ आताही गुफेमध्येच राहतो, पण मनुष्याने वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधलेली आहेत. एक पूर्वीच्या काळामध्ये माकडाची गोष्ट सांगितली जायची की माकड असतात आणि मग पावसाळा येतो, आणि पावसाळा आल्याबरोबर ते माकड आपापसामध्ये चर्चा करतात का रे आपण आपलं घर बांधलं पाहिजे, कसं आपण पावसामध्ये भिजतो, हे काही बरं नाही, ठरवतात ते तसं. परंतु जसा पावसाळा निघून जातो ते विसरून जातात, आणि नंतर पुढचा पावसाळा आल्यावर परत ते तसाच चर्चा करतात. म्हणजे याचा अर्थ ते डिसिजन घेऊ नाही शकत, की त्यांना ते लक्षात राहत नाही की भूतकाळात आपण पावसाळा पाहिलेला आहे बाबा, आणि परत आपल्याला भविष्यात पण पावसाळा येईल, तर आपल्याला काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, अशी जे अंडरस्टँडिंग आहे ती त्या प्राणी मात्रांमध्ये नसते, आणि त्याच्यामुळे त्यांचा कोणताच विकास झालेला नाही. आजही ते त्याच कंडिशन्स मध्ये आहेत ज्या कंडिशन मध्ये ते हजारो लाखो वर्षाआधी होते. थोडेफार जी उत्क्रांती त्यांच्यामध्ये जी झाली असेल तर ती प्रजननाच्या बाबतीमध्ये, आहार शोधण्याच्या बाबतीमध्ये किंवा थोडंसं माणसाळण्याच्या बाबतीमध्ये वगैरे झाली असेल, पण त्यापेक्षा मोठी उत्क्रांती त्यांच्यात अजूनपर्यंत झालेली नाही. पण मनुष्याच्या बाबतीत तसं नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, सांगायचं तात्पर्य ही आहे की आपण जेव्हा मनुष्य म्हणून जगतो किंवा कुठलाही प्राणी म्हणून जगत असेल, तर बाह्य वातावरण आणि आपलं शरीर या दोन गोष्टींचा दुवा साधण्याचं महत्वाचं काम कॉन्शियसनेस किंवा मनाच्या द्वारे होत असते. आणि म्हणून भगवान तथागतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, आरंभणं विजानाति विज्ञाना, म्हणजे आपण बाह्य विषयाला किंवा शरीराच्या अंतर्गत विषयाला जाणतो, म्हणून त्याला विज्ञान म्हणतात. विज्ञान यालाच चित्त म्हटलं गेलेलं आहे. चित्त आणि विज्ञान हे काय अलग अलग गोष्ट नाही. विज्ञान जाणण्याचं काम करते, चित्त फक्त चिंतण्याचं काम करते, एवढाच त्याचा फरक आहे. टू नो अँड टू थिंक हा एवढा सिंपल त्याच्यामध्ये फरक आहे. मग आपण पाहिलेलं आहे का चित्तांचा आपण अभ्यास केला, ज्यामध्ये आपण कुशल चित्त पाहिले 8 प्रकारचे, अकुशल चित्त पाहिले 12 प्रकारचे, त्याचे जे परिणाम येतात ते पण आपण पाहिले. आणि महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या पुढे जाऊन आपण त्याच्याशी संबंधित असणारे चैतसिकांचा अभ्यास केला, कारण चित्त चैतसिक रूप ही प्रक्रिया असते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपल्याला अतिशय मेडिकलच्या भाषेत समजायचं म्हटलं तर चित्त हे आपल्या नर्वस सिस्टमचं फंक्शन आहे, कार्य आहे. परंतु त्या चित्तामुळे किंवा जाणल्यामुळे आपल्या एंडोक्राईन सिस्टम मध्ये ज्या ग्लँड्स काम करतात, तर त्या ग्लँड्स मधून पर्टिक्युलर सिक्रेशन्स सोडले जातात, आणि त्या पर्टिक्युलर सिक्रेशनचा उद्देश आहे शरीरामध्ये एक प्रकारची हालचाल घडवून आणणे. आणि ही हालचाल कशासाठी असते, एक विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी असते. तर बघा आता या ठिकाणची ही लिंक अशा प्रकारची आहे, आपली फिजिओलॉजिकल लिंक अशा प्रकारची आहे. भगवंताने पण तेच सांगितलेलं आहे. आलंबनाला आपण जाणतो, जसंही आपण जाणतो तर त्या जाणण्यासोबत चैतसिक जुडतात, म्हणजे विशिष्ट सिक्रेशन्स आपल्यामध्ये होतात इंडोक्राइन ग्लँड म्हणून, चैतसिक जुडतात. आणि त्या चैतसिकांचा उद्देश काय आहे की आपण ज्या आलंबनाला जाणलेला आहे त्या आलंबनांप्रती काहीतरी निर्णय घेणे आणि कर्म करणे हा त्याचा उद्देश आहे. मग ते कर्म करणे म्हणजे कशासाठी कर्म करणे, पर्टिक्युलर हेतू पूर्ण करण्यासाठी किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी कर्म करणे हा त्याचा उद्देश.
आपल्या शरीरामध्ये ही जी प्रक्रिया काम करत आहे, ही प्रक्रिया अतिशय छोट्या छोट्या इव्हेंटमध्ये काम करत आहे. तो एक इव्हेंट घडतो, नष्ट होतो, घडतो, नष्ट होतो. उत्पाद व्यय म्हटलेला आहे याला. चित्ताचे आपले क्षण उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. म्हणजे या ठिकाणी आत्मा वगैरे असा काही शरीरामध्ये प्रकार नाही आहे. या सगळ्या फेनॉमिना, या सगळ्या घटना आहेत. जसं उदाहरण दाखल, आपल्याला तहान लागते, मग आपण काय म्हटलेलं, आरंभनं जानाति, आलंबनाला जाणलं जातं, ते विज्ञान आहे. आपण जाणलं मला तहान लागलेली आहे. जसं आपण जाणतो, तर जाणल्याच्या बरोबर आपल्याकडे उद्देश किंवा हेतू उत्पन्न होतो का मला पाणी पिलं पाहिजे. मग पाणी पिलं पाहिजे हे एक नवीन चित्त उत्पन्न झालं, आणि नवीन चित्त उत्पन्न झाल्यानंतर नवीन ऍक्टिव्हिटी क्रिएट झाली. तर मग आपण पाहतो की ग्लास कुठे आहे, माठ कुठे आहे, ते आपण जाणतो. आणि जाणल्याच्या नंतर ती एक अशी ऍक्टिव्हिटी किंवा एक कर्म पूर्ण करतो का जेणेकरून आपली तहान भागली जाईल. आणि तहान भागल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटेल किंवा बरं वाटेल. म्हणजे तहान लागणं हे जर दुःख आहे आपल्यासाठी, तर पाणी पिल्यामुळे प्राप्त होणारं जे समाधान आहे, तर ते सुख आहे आपल्यासाठी. आणि म्हणून आपण हे पाहतो की आपले असे छोटे छोटे कर्म असतात आणि छोटे छोटे रिझल्ट असतात. आणि त्याच्या छोट्या छोट्या कर्माने, छोट्या छोट्या रिझल्टने आपलं जीवन हे घडत असते, बनत असते. आणि याच्यानंतर मोठ्याही गोष्टी असतात, मोठेही कर्म, मोठेही रिझल्ट असतात. पण एक उदाहरण म्हणून आपण या गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणून आपल्याला सर्वात बुद्धधम्म समजून घेत असताना अर्थशास्त्रामधील सर्वात महत्वाचा सिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून जेवढेही अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, आडम स्मिथ असेल किंवा डॉक्टर मार्शल असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर असेल, तर अशा या अर्थतज्ञ लोकांनी एक गोष्ट नेहमी आपल्या पुस्तकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. किंवा अरिस्टॉटल सारखा एक तत्वज्ञ व्यक्ती असेल, कोणती गोष्ट मांडली, नीतीचा सिद्धांत त्यांनी डेव्हलप केला. नीतीचा सिद्धांत का डेव्हलप केला? कारण त्यांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे की ज्या काही गरजा मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात किंवा इच्छा मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात, तर त्या गरजा किंवा त्या इच्छा पूर्ण करण्याची साधनं ही मात्र कमी आहेत किंवा पर्यायी उपयोगाचे आहेत. आणि त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न उत्पन्न होतो, म्हणजे सोप्या शब्दामध्ये दुःख उत्पन्न होते. आणि हे दुःख उत्पन्न झाल्यानंतर त्याला हाताळायचं कसं, त्याला हँडल कसं करायचं, आणि याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी व्यवस्था आहे ती उभी करण्याची यंत्रणा आपल्याला व्यवस्थेमध्ये दिसून पडते किंवा फिलॉसॉफर लोकांनी ती मांडलेली आहे. तर ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. भगवान तथागतांनी सुद्धा सेम गोष्ट केलेली आहे. आता ज्या काळामध्ये युटिलिटीचा सिद्धांत, डिमिनिशिंग युटिलिटीचा सिद्धांत, घटत्या उपयोगिता सिद्धांत डॉक्टर मार्शलने मांडला, भगवान तथागतांनी सुद्धा तोच सिद्धांत मांडलेला आहे. का तुम्ही ज्या आलंबनाचा उपभोग घेता, जसा तुम्ही त्याचा उपभोग घेत जाता, तर त्या आलंबनाप्रती असणारी तुमची ओढ ही कमी कमी होत जाते, असंच भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्ट अनित्य, याचा अर्थ काय होते, ती गोष्ट आहे त्याच स्थितीमध्ये राहत नाही, ती बदलते आणि ती क्षयाकडे जाते, नष्ट होण्याकडे जाते. आणि डिमिनिशिंग युटिलिटीचा सिद्धांत सुद्धा तेच सांगते का तुम्ही जर समजा एक लाडू खात असाल, तुम्हाला तो आवडतो, दुसरा खाल्ल्याबरोबर थोडासा कमी आवडतो, तिसरा खाल्ल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याला नाही म्हणता. म्हणजे एका वेळेस एका क्षणामध्ये तुम्ही म्हणत आहात की बाबा रे लाडू मला प्रिय आहे, पण तिसरा लाडू खाल्ल्यानंतर तुम्ही म्हणता का मला आता नको, मला नाही पाहिजे, म्हणजे अप्रिय आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुमची जी युटिलिटी, जी उपयोगिता आहे त्या वस्तूची, ती कमी होऊन गेलेली आहे. आणि ती उपयोगिता जेव्हा कमी झालेली आहे, तर त्यानुसार तुमचं समाधान कमी झालेलं आहे. सेम सिद्धांत जो आहे तो भगवान तथागतांनी सांगितलेला आहे. आणि त्याला भगवान तथागतांनी आदिनाव हा शब्द वापरलेला आहे. का बाबा रे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेता, आणि तो आस्वाद तुम्ही जेव्हा घेता घेता घेता, तेव्हा तुम्हाला काही वेळानंतर किंवा काळानंतर अक्कल येते किंवा समजते की बाबा रे, याचा आपण आस्वाद जरी घेतला, पण याचा स्वभाव तर अनित्य धर्म आहे, आता बदलणारा आहे, नष्ट होणारा स्वभाव आहे. एकतर आपल्या बाजूने ती गोष्ट नष्ट होऊन जाते किंवा बाह्य गोष्टीमध्ये परिवर्तन येतं, आणि यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम दिसून येतो, कारण ही तर गोष्ट क्षय होणाऱ्या स्वभावाची आहे. तर अशा पद्धतीने आपण मुक्तीचा जेव्हा विचार करतो, तर या चित्त आणि चैतसिकांच्या प्रक्रियेमधल्या सगळ्या गोष्टी आहेत. चित्त, चैतसिक आणि रूप म्हणजे शरीर, याच्या प्रक्रियेमधल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या प्रक्रियेच्या माध्यमानेच आपण बाह्य जगाला समजून घेतो आणि बाह्य जगातील एक व्यवहार उत्पन्न करतो. म्हणून कार्ल मार्क्सचं वाक्य बाबासाहेबांना खूप आवडायचं, आणि कोणत्याही महान माणसाला ते वाक्य आवडू शकते. कार्ल मार्क्स म्हणायचे की जगाला समजून घेणं हे केवळ तत्वज्ञानी माणसाचं काम नाही, तर जगाची पुनर्रचना पण त्याने केली पाहिजे. किती महत्वाचं वाक्य कार्ल मार्क्सने वापरलं होतं. आणि हेच वाक्य बाबासाहेब वापरतात, हेच वाक्य भगवान बुद्ध वापरतात, हेच वाक्य आपणही वापरतो.
केवळ बाह्य परिस्थिती किंवा बाकीच्या गोष्टी समजून घेणं पुरेसं नाही, तर त्याच्यामध्ये पुनर्रचना करता आली पाहिजे. आणि ही पुनर्रचना नेहमी पॉझिटिव्ह वेने करता आली पाहिजे किंवा सकारात्मक आणि भल्याच्या दृष्टीने करता आली पाहिजे. भगवान तथागतांनी सुद्धा सेम सिद्धांत त्या काळामध्ये मांडला. भगवंताने पाहिलं, निरीक्षण केलं, मेडिटेशन करून, ध्यान करून निरीक्षण केलं की चित्त कसं काम करत आहे, चैतसिक कसे काम करत आहेत, रूप कसं काम करत आहे. मग भगवंताला तिसरा प्रश्न पडला का ठीक आहे, चित्त चैतसिक रूपाची प्रक्रिया तर आपल्याला समजली, पण याच प्रक्रियेमध्ये आपण राहायचं का याची पुनर्रचना व्हायला पाहिजे. मग पुनर्रचना व्हायला पाहिजे तर मग कशी व्हायला पाहिजे. मग निब्बाणाचा सिद्धांत भगवान तथागतांनी शोधून काढला. हा निब्बाणाचा शोध जो आहे तो भगवान तथागतांचा शोध आहे. हा शोध काही रेडीमेड शोध नाही आहे, तो भगवंताचा शोध आहे. आणि म्हणून भगवान तथागताला आपण रिफॉर्मर म्हणतो किंवा संशोधक म्हणतो किंवा बुद्ध म्हणतो. कारण सच्चानिती बोधितवादी बुद्ध, सत्यांचा बोध केला म्हणून आपण त्यांना बुद्ध म्हणतो. बुद्ध हा शब्द एक संशोधक या अर्थाने आहे, इन्व्हेंटर या अर्थाने आहे. त्यांनी चित्त चैतसिक रूप यांच्या गोष्टींचा योग्य अभ्यास करून, मानवी व्यवहारांचा योग्य प्रकारे अभ्यास करून, निसर्गातल्या नियमांचा योग्य प्रकारे अभ्यास करून असे काहीतरी मतं मांडलीत किंवा असे काहीतरी विचार दिलेत, जे विचार या गोष्टींना, या सिद्धांतांना उपयोग करून दुःखमुक्तीकडे घेऊन जातील. तर जो काही दुःखमुक्तीचा मार्ग आहे तो भगवंताचा स्वतःचा रिसर्च आहे, स्वतःचं संशोधन आहे, स्वतःचं ते इन्व्हेन्शन आहे. ऍक्च्युअल मध्ये असं काही नसते, हे इन्व्हेन्शन असते. जसं ग्रॅव्हिटीचा सिद्धांत अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपा आहे, वस्तू एखादी खाली पडते एवढंच सिद्धांत आहे. पण त्या सिद्धांताचा उपयोग कसा करायचा, त्या सिद्धांताचा मानवी भल्यासाठी उपयोग कसा करायचा, हे जेव्हा एखादा वैज्ञानिक समजावून सांगतो तर तेव्हा तो वैज्ञानिक महान ठरतो. न्यूटन महान कशामुळे आहेत, आईन्स्टाईन महान कशामुळे आहेत, किंवा बरेचसे वैज्ञानिक लोक आहेत ज्यांनी निसर्गाच्या नियमांचा अभ्यास केला. तर निसर्गाच्या नियमांचा अभ्यास केला म्हणून ते काही महान नसतात. तर त्या निसर्गाच्या नियमांच्या अभ्यासातून त्यांना जेव्हा असं वाटते की याचा उपयोग आपण आपल्या भल्यासाठी कसा करू शकतो, ते कशी पॉसिबिलिटी आहे, याच्यावर जेव्हा ती मतं मांडतात तेव्हा ते वैज्ञानिक महान ठरत असतात. भगवान तथागतांचं पण असंच आहे. भगवान तथागतांनी चित्त सांगितले, चैतसिक सांगितले, रूप सांगितलं म्हणून काही भगवान बुद्ध महान नाही ठरले. त्याच्या हे सांगण्यामध्ये काही महानता आहे अशातला भाग नाही. परंतु हे सांगितल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा हे सांगितलं भगवंतांनी की या गोष्टींचा उपयोग करून आपण दुःखमुक्त होऊ कसे शकतो, दुःखमुक्त होण्याची प्रक्रिया कशी काम करते, तर ते भगवंताचं महान संशोधन आहे असं आपण विचारात घेत. सामाजिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं. बाबासाहेबांनी जर एवढंच सांगितलं असतं आपल्याला की मी शाळेत जात होतो तेव्हा लोक पाणी पिऊ देत नव्हते किंवा वर्गाच्या मला बाहेर बसवायचे किंवा मागच्या पंक्तीमध्ये बसवायचे, हे जर बाबासाहेबांनी सांगितलं असतं त्याच्याने ते महान नसते ठरले. हे ते काय, ते कॉमन अनुभव होता तो अनेक लोकांचा, तो त्यांचा एकट्याचाच अनुभव होता अशातला भाग नाही. हजारो लाखो लोकांचा तो अनुभव होता. ऍज अ अस्पृश्य म्हणून अनेक लोकांचा तो अनुभव होता. तर तो अनुभव सांगण्याने महान कोणी ठरत नाही. त्या अनुभवांमधून जे बाबासाहेब शिकले आणि त्या शिकण्यामधून त्याला बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याला बदलण्यासाठी नेमकं कोणती सुधारणा केली पाहिजे, कोणत्या विचारांचा अवलंब केला पाहिजे, कोणत्या कायद्यात बदल केला पाहिजे, हे जे त्यांनी मांडलेला विचार आहे त्याची जी एक सिद्धांतिक मांडणी जी केली, आणि ती सैद्धांतिक मांडणी राजकारणाच्या द्वारे म्हणा, शासनाच्या द्वारे म्हणा, आर्थिक व्यवस्थेमध्ये किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये लागू करण्यासाठी जो अट्टहास घेतला किंवा तशा प्रकारची यंत्रणा निर्माण करायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे जे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं, लोक सुखी बनले, त्यांची प्रगती झाली, त्यामुळे बाबासाहेब महान आहेत. त्यासारखं भगवान बुद्धाची महानता हे त्यांच्या संशोधनामध्ये आहे, ते त्यांच्या अभ्यासामध्ये आहे. आणि हा अभ्यास म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शरीराचा अभ्यास होता आणि शरीराशी संबंधित असणाऱ्या वातावरणाचा अभ्यास होता, मानवी व्यवहारांचा अभ्यास होता. आणि हे व्यवहार केवळ वर्तमानापुरते मर्यादित नव्हते, तर भूतकाळातील व्यवहारांचाही त्यांनी अभ्यास केला आणि भविष्यातील व्यवहार कसे असू शकतात याची शक्यता पडताळून पाहिली. तर म्हणून आपण जेव्हा बौद्ध मानसशास्त्र शिकतो तर साधी गोष्ट नाही शिकत, आपण आपल्या स्वतःचं ज्ञान शिकतो. आणि केवळ स्वतःचं ज्ञान शिकतो असं नाही, आपण ज्या मानवी व्यवहारात जगत आहोत त्या मानवी व्यवहारांचं ज्ञान शिकतो. जेव्हा आपल्याला या प्रकारचं ज्ञान संपादन होते किंवा प्राप्त होते तेव्हा आपण मानवी व्यवहारांबद्दल आपली मतं देऊ शकतो आणि ते आपल्याला देता येऊ शकतात की काय असल्याने काय होते आणि काय नसल्याने काय होत नाही हे आपण सांगू शकतो.
बाबासाहेबांनी सत्य बोललं असं जे आपण बोलतो, तर कोणत्या आधारावर आपण असं म्हणतो की बाबासाहेब सत्य बोलले, किंवा बाबासाहेब सत्य बोलत आहेत हे कोणत्या आधाराने आपण मान्य करायचं का ते सत्य बोलत आहेत, किंवा एखादा दुसरा व्यक्ती बोलत आहे तो खोटं बोलत आहे कोणत्या आधाराने आपण त्याचं खोटं ठरवणार? याच्या मागाचा आधार काय आहे? याच्या मागाचा आधार आहे या शरीराची गरज, ज्याला आपण कॉमन गुड म्हणतो, एक सामान्य गरज. या शरीराची जी एक सामान्य गरज आहे त्या सामान्य गरजेच्या आधाराने जे सत्य मानलं जातं त्याला सत्य म्हटलं जातं. मग मनुष्याची सामान्य गरज तहान लागणे हे आहे, भूक लागणे हे आहे, घरदार असणे हे आहे, शिक्षण असणे हे आहे, त्याला त्याच्या इच्छांचा टॅलेंटचा विकास करता आला पाहिजे हे आहे. हे सामान्य गरजा आहेत एक मानवी शरीर म्हणून. बरं, या आपल्याच नाही, कुत्र्या मांजराच्या पण गरजा त्याच आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये एखाद्या धर्माने, एखाद्या जातीने किंवा एखाद्या व्यवस्थेने किंवा श्रीमंती गरिबीने जेव्हा या गरजा पूर्तीच्या गोष्टींवर बंधने येतात आणि त्यामुळे विशिष्ट जनसमूहामध्ये अन्याय होतो, विशिष्ट जनसमूह गोष्टींवर वंचित राहतो, तेव्हा लोक म्हणतात की या रीतीमुळे या पद्धतीमुळे असं असं होत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये विद्रोह वगैरे करण्याचा प्रकार आहे तो जगभरामध्ये चालू राहतो. तर यातून आपण स्पष्ट शब्दामध्ये समजू शकतो की सत्यावर आधारित असणारी गोष्ट कोणती आहे. सत्यावर आधारित गोष्ट ती आहे जी आपल्याला नित्य अनुभवायला येते. प्रकाश हा सत्य आहे, आपण श्वास घेतो तो वायू हा सत्य आहे, कारण हे नित्य नियमाने. पण एखाद्या ईश्वराचा साक्षात्कार जर म्हणत असेल मला कोणी झाला तर त्याला आपण असत्य म्हणतो, कारण ईश्वराचा साक्षात्कार 100% लोकांना होत नाही, आत्म्याचा साक्षात्कार 100% लोकांना होत नाही. एखाद्याला झाला म्हणतो तर त्याचा तो भ्रम पण असू शकतो, त्याची कल्पना पण असू शकते. पण श्वासोश्वास आपण जो घेतो ते तर 100% सत्य आहे. तहान लागणे, भूक लागणे, इच्छा निर्माण होणे, हे तर कॉमन सत्य आहेत. तर या कॉमन सत्यांचा अभ्यास करून भगवान तथागतांनी दुःखमुक्तीची जी प्रोसेस दिली, प्रक्रिया दिली, तर ती प्रक्रिया समजण्यासाठी आपल्याला बौद्ध मानसशास्त्र शिकावं लागते, जे आपण महिन्याभराच्या काळामध्ये शिकलेलो आहोत. तर या पद्धतीने आपण या गोष्टींना समजलं पाहिजे आणि आपण हे स्पष्ट जाणलं पाहिजे की जोही विषय आपण शिकलेला आहे, चित्त आणि चैतसिकांचा विषय किंवा आता रूपाचा विषय आहे, तर हा सगळा विषय शिकण्याच्या मागाचा उद्देश आहे की लोकोत्तर अवस्थेमध्ये जाण्याची प्रक्रिया शिकणे, म्हणजे निब्बाण प्राप्त करण्याच्या प्रक्रिया शिकणे, हा त्याच्या मागाचा उद्देश आहे. ज्याप्रमाणे आपण कोणतीही बिल्डिंग बनवत असताना त्याचा पायवा मजबूत करत असतो, भिंती मजबूत करत असतो, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये छप्पर वगैरे टाकतो. ही जशी एक प्रोसेस प्रक्रिया आहे, तशाच सारखं भगवंताने भिक्षू लोकांना सुद्धा प्रक्रिया शिकवली. हे चित्त आहे बाबा, हे चैतसिक आहे, हे रूप आहे, आणि या चित्त चैतसिक आणि रूपाला लोकीय धर्म म्हणतात. आणि या लोकीय धर्माच्या उत्तर किंवा याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम लोकोत्तर धर्म आहे, ज्या ठिकाणी दुःख नावाची गोष्ट नसते. ही प्रक्रिया भगवंताने शिकवलेली आहे आणि जो कोणी व्यक्ती या प्रक्रियेने शिकतो आणि या प्रक्रियेने शिकवतो तो धम्माचा प्रचारक आहे. तो धम्माचा प्रचारक आहे. धर्माचे प्रचारक खूप आहेत. रिलिजन नावाचा प्रकार त्याला धर्म म्हणतो आपण, त्याचे प्रचारक असे खंडीनं पडलेले असतात. धम्माचा प्रचारक पाहिजे. भगवान तथागताने धम्म प्रचारक, धम्म प्रचार हा शब्द वापर, देसेत भिक्खवे धम्मं असं भगवान म्हणतात. आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यवसान कल्याणं, हे भगवंताचं वचन आहे. तुम्ही धम्माची देशना अशा प्रकारे द्या जी सुरुवातीलाही कल्याणकारी असेल, मध्येही कल्याणकारी असेल, अंतीही कल्याणकारी असेल. मग आपण या वक्तव्यावर स्वतःला परतडून पाहिलं पाहिजे की जो धम्म आपण शिकतो तो खरंच सुरुवातीला कल्याणकारी आहे का, मध्ये कल्याणकारी आहे का, अंतीही कल्याणकारी आहे का. मग तो कल्याणकारी आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि एखादी व्यक्ती जेव्हा उपदेश करणारे लोक आहेत मोठे मोठे, त्यांच्याही संभाषणांबद्दल किंवा प्रवचनांबद्दल आपण हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे का याच्या उपदेशानुसार मी जगलो तर माझं खरंच कल्याण होणार आहे का. समजलं पाहिजे ना आपल्याला, कल्याण होणार आहे का. केवळ तो काहीतरी बुद्धांचं नाव घेतो आणि काहीतरी सांगतो म्हणजे ते कल्याणाचा मार्ग आहे बाबा असं तर होत नाही ना. परताडून तर पाहिलं पाहिजे. भगवान तथागतांनी सांगितलं ना, एही पस्सिको, या आणि पहा. मग या आणि पहा म्हणजे परताडून पहा. मग परताडून पहा म्हणजे कुठे परताडून पहा, कुठे तुम्ही परताडून पाहणार, पुस्तकात, ग्रंथात. अरे ग्रंथ आणि पुस्तकात एक रेफरन्स बुक्स आहेत, आपल्याला मदत करणारे आहेत, ते हेल्प करणारे आहेत आपल्याला समजून घेण्यासाठी. मुख्य गोष्ट इथे परताडून पाहायचं आहे की हा नियम खरंच काम करतो. पण जेव्हा आपण चित्त चैतसिक रूप आणि निब्बाण या पद्धतीने धम्म शिकतो तेव्हा आपल्याला नक्की 100% जाणवते की हा धर्म माझ्या शरीरामध्येच काम करत आहे. आणि हा कावर माझ्या एकट्याच्या शरीरात काम करत आहे असं नाही, तर अनेकांच्या शरीरामध्ये हा धम्म काम करताना दिसत आहे. आणि त्या धम्मामध्ये सुनियोजितपणा नसेल, बॅलन्स्ड गोष्टी नसतील तर दुःख उत्पन्न होत आहे. आणि त्याच्यात बॅलन्स येण्यासाठी भगवान तथागतांनी निब्बाणाकडे जाणारे जे प्रोसेस शिकवलेले आहेत, मग त्याच्यामध्ये बोधंग असतील, अष्टांगिक मार्ग असेल, सतीपट्ठान असेल, सम्यक प्रदान असेल, खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या गोष्टी शिकवण्याचा उद्देश निब्बाण प्राप्त करणे हा आहे. म्हणजे
या लोकीय क्षेत्रामध्ये चित्त, चैतसिक आणि रूप या 3 क्षेत्रामध्ये जी चंचलता आहे किंवा यामध्ये जे उत्पाद व्ययाची प्रक्रिया काम करत आहे आणि त्याच्यामुळे जे दुःख उत्पन्न होण्याची प्रक्रिया काम करत आहे, त्या प्रक्रियेला कुठेतरी थोपवता यावं, नष्ट करता यावं म्हणून भगवान तथागताने लोकोत्तर क्षेत्रात जाण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे, नॉलेज आहे, सिद्धांत आहेत, तर ते डेव्हलप केले. त्याला आपण सुत्त म्हटलेलं आहे, विनय म्हटलेला आहे. आणि सुत्त आणि विनय, अभिधम्म हे असं भगवान तथागताने शिकवलं, जेणेकरून निब्बान प्राप्त व्हावं, दुःखाकडून दुःखाच्या मुक्तीकडे जाता यावं. तरी म्हणून असं म्हटलं जातं का सिद्धांत मांडून काही फायदा नाही, तो सिद्धांत प्रूव्ह करता आला पाहिजे, तो सिद्धांत सिद्ध करता आला पाहिजे. त्या सिद्धांतामुळे लोककल्याण होते हे सिद्ध झालं पाहिजे, ते लोकांना जाणवलं पण पाहिजे. भगवंताच्या सिद्धांतांमुळे किंवा सुत्तांमुळे जेव्हा लोकांनी त्याची प्रॅक्टिस केली तेव्हा लाखो करोडो अब्जोच्या संख्येने लोकांना ही गोष्ट माहीत झालेली आहे की हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. मग आपल्यालाही ते माहीत होऊ शकते, पण प्रॉपर शिकलं तर माहीत होऊ शकते. प्रॉपर जर आपण शिकलंच नाही तर आपले लिमिटेशन सिंपल राहते. बरेचसे प्रवचन तुम्ही ऐकता, त्या प्रवचनांमध्ये काय आहे, अलीकडचा काळ, प्रवचनांचा काळ काय आहे, एक तर तुम्हाला शिलाबद्दल सांगितलं जाईल, पंचशिलाचं पालन करा. दुसरी गोष्ट उपोषशील घ्या सांगितलं जाईल, जास्तीत जास्त तुम्ही परित्राण घ्या, चॅन्टिंग करा असं सांगितलं जाईल, किंवा एखाद्या विहाराच्या बांधकामासाठी दान द्या, भिक्षू संघाला दान द्या, भिक्षुनीला दान द्या, बस एवढंच सांगितलं जाईल. याच्या पलीकडे काय आपण करावं याचं तर एज्युकेशनच आपल्याकडे नाही आहे, शिक्षणच आपल्याकडे नाही, प्रशिक्षणच आपल्याकडे नाही आहे. विद्यापीठांमध्ये जे शिकवलं जाते सूत्र वगैरे ते त्याच्या कॉलेज पुरते लिमिटेड असतात, मर्यादित असतात, एखादी डिग्री प्राप्त होण्यापुरते राहतात, पण त्याचा प्रॅक्टिकल जीवनात उपयोग कोणी करतो की नाही करत आपल्याला काय माहिती. किंवा जे आपण पेपरमध्ये सोडवतो बाबा त्याचा प्रॅक्टिकल उपयोग कसा करायचा हे टीचर लोक सांगतात की नाही सांगत आपल्याला काय माहिती. मग या अर्थाने जर आपण विचार केला तर दुःखमुक्तीची जी प्रक्रिया भगवंताने शिकवली किंवा शोधलेली आहे तर खरंच त्याचा ध्येय पूर्ण होत आहे का. आणि त्याचं ध्येय पूर्ण होत नसल्यामुळे आजही आपण पाहतो की आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी शिकण्याची गरज आहे आणि शिकवण्याची गरज आहे. आपण नाहक असं म्हणत राहतो की येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे, बुद्धाचा धम्म भेटला पाहिजे. अरे ज्या आताच्या सध्याच्या पिढ्यांमध्ये जे आपण लोक आहोत त्याच लोकांना बुद्ध धम्म बरोबर भेटला की नाही भेटला हेच तर पडताळून पाहण्याची गरज आहे. येणाऱ्या पिढ्यांचं तर जाऊ द्या, आपल्याच पिढीला भेटला का नाही हे पाहिलं पाहिजे. आपल्याला काय भेटलेलं आहे, सांस्कृतिक एक ठेवण भेटलेली आहे, पण बौद्धिक ठेवण, आपली वैचारिक ठेवण, आपली अनुभवाची ठेवण, या अनेक गोष्टींची जी ठेवण आहे ती आपल्याला केव्हा भेटेल, जेव्हा आपण बौद्ध मानसशास्त्राला पद्धतशीर शिकू आणि भगवंताचे सिद्धांत, भगवंताचे सूत्र बरोबर शिकू. म्हणून मी सतत प्रयत्न करत राहतो. आता मी असं पण आता सुरू करणार आहे का जे सूत्र आहेत भगवंताचे ते सूत्र आता मी डायरेक्टली शिकवणं पण सुरू करणार आहे. आता तर आपण मेडिटेशनचे बरेचसे क्लास घेतोच किंवा बाकीच्या अभिधम्माच्या बौद्ध सायकोलॉजी क्लास घेतो. आता मी सुत्तांचे पण क्लास घेणार आहे, तर त्या सुत्तांना दिग्निकायाचं सुत्त आहे, मजीब निकायाचे आहेत किंवा अंगुत्तर निकाय आहे, संयुक्त निकाय आहे. आपल्या सामान्य माणसाने शिकायला भेटणार कधी आणि कोणाकडून शिकायचं आपण. याच्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे शिकवणारे व्यक्ती जर नसतील तर आता कुठे ना कुठे सुरुवात करावी लागेल. म्हणून ते पण क्लासेस जे आहेत ते मी आता अरेंज करील आणि त्याच्या माध्यमाने आपल्याला बेसिकली सुत्तानुसार ज्या गोष्टी आहेत, आता विशेष म्हणजे अठ्ठकथांसोबत शिकायच्या आहेत आपल्याला. तसे तर दिग्निकाय, मजीब निकाय हे पुस्तकं सम्यक पब्लिकेशन हिंदीमध्ये आहेत, माशा मोरे सरांनी लिहिलेले मराठीमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. पुस्तकं आपल्याकडे विपुल प्रमाणात अवेलेबल आहे. पुस्तकं असून काय करतात, त्याचे अर्थ तर समजले पाहिजे, त्याचं प्रॅक्टिकली आचरण कसं करायचं हे तर समजलं पाहिजे. ते समजण्यासाठी तर शिक्षकाची गरज आहे, गुरुची गरज आहे. आता एखादा व्यक्ती मेडिकलचा विद्यार्थी आहे, पुस्तकं घेतो म्हणला समजा, तर ते काय 40-50 हजाराची 4 वर्षाची पुस्तकं तो सहजतेने खरेदी करू शकतो, पण त्याच्यानं तो डॉक्टर थोडीच बनणार. आपण त्याला ऍडमिशन घेऊन देतो एखाद्या कॉलेजमध्ये, शिक्षक असतात तर त्या शिक्षकांना 1-2 लाख रुपये सरकार पेमेंट देते तर विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे तुम्ही घडवा. म्हणजे केवळ आपण काय गृहीत धरतो का माझ्याकडे बाबा पुस्तकं आहेत भगवान तथागताचे आणि मी ते वाचतो आणि झालो मी ज्ञानी. अरे पुस्तकातूनच ज्ञान जर भेटायचं असतं तर गुरुला ना आचार्याला किंमत कशी राहिली असते. भगवंताचा धम्म हा गुरु परंपरेने, आचार्य परंपरेने पुढे चाललेला आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये आचार्य उपाध्याय असा शब्द येतो. आचार्य उपाध्याय म्हणजे आचार्य म्हणजे जो आचरण शिकवतो त्याला आचार्य म्हणतात, आणि उपाध्याय म्हणजे जो आध्यात्मिक जीवन जे आहे ते शिकवतो त्याला उपाध्याय म्हणतात. म्हणजे आचरण म्हणजे विद्याचरण ज्याला आपण म्हणतो, विद्या आणि आचरण या 2 गोष्टी शिकवण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याला आचार्य उपाध्याय म्हणतात. आचार्य आणि उपाध्याय कधी कधी 2 माणसं असू शकतात किंवा एकच माणूस असू शकतो. तर भगवंताची परंपरा आचार्य परंपरा आहे, उपाध्याय परंपरा आहे. म्हणून आपण आचार्य धर्मकीर्ती, आचार्य नागार्जुन, आचार्य असंग, आचार्य वसुबंधू अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरतो, कारण त्या लोकांनी तेवढे कष्ट करून मेहनत करून धम्माला अवगत केलं
आणि नंतर ते शिष्य लोकांना शिकवलं आणि त्याच्यामुळे नालंदा तक्षशिला विद्यापीठ उभे झाले आणि संपूर्ण जगात धम्माचा प्रचार झाला. आपल्याला सुद्धा ही यंत्रणा उभी करायला पाहिजे. आता आमची काही तेवढी क्षमता नाही, आम्हाला जे जमते ते आम्ही आमच्या पद्धतीने शिकवू शकतो, एवढंच आमच्याकडे सध्याच्या काळामध्ये आहे. पण आमची अपेक्षा आहे की धम्माचा प्रचार या एवढ्या मोठ्या शैक्षणिक अँगलने जर झाला, प्रशिक्षणाच्या अँगलने झाला, तर त्याचा आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होईल. आणि यामुळे सर्वात मोठा लाभ होईल की आपल्या देशातील अंधश्रद्धा, आपल्या देशातील जाती व्यवस्था किंवा आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव किंवा आपल्या देशामध्ये जे काही अनेक प्रकारच्या अनुचित रीतिरिवाज आहेत, तर ते त्याच्यातून नष्ट होण्यासाठी मदत होईल. जेवढा ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होईल तेवढे लोक अज्ञानातून बाहेर पडतील. जेवढे ते लोक अज्ञानातून बाहेर पडतील तेवढे लोकांचं भलं होईल. हा सिंपलचा फंडा आहे, पण ते करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ पण लागतं, तेवढे तज्ज्ञ लोकही आपल्याकडे लागतील. परंतु या क्लासेसमधून अनेक तज्ज्ञ लोक तयार होत आहेत, कारण हे प्रॉपर शिकत आहेत आणि प्रॉपर शिकल्यामुळे त्यांना समजत आहे आता काय बरोबर आहे काय चूक आहे, तर ते तज्ज्ञ बनत आहेत. तज्ज्ञ बनल्यामुळे त्या परिसरात ते योग्य प्रकारे प्रवचन देऊ शकतील, योग्य प्रकारे लोकांना समजावून सांगू शकतील आणि या पद्धतीने अनेक प्रकारे योग्य आणि उचित बुद्ध वचनांचा प्रचार आणि प्रसार व्हायला नक्कीच मदत होईल. तर बौद्ध मानसशास्त्राच्या वर्गाच्या अंतर्गत आपण अनेक प्रकारचे जे मुद्दे आहेत आणि नॉलेज आहे ते आपण शिकलो. तर या समोरोपीय आपल्या संभाषणामध्ये मी त्याची जी उपयोगिता आहे ते मी समजावून सांगितलेली आहे की बौद्ध मानसशास्त्र शिकणं हा आपल्या भल्याचा विषय आहे आणि म्हणून आपण तो विषय या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी मी थांबतो, यापेक्षा अधिक न बोलता. तर या ठिकाणी जर कोणाला काही शंका असेल तुम्ही विचारू शकता, किंवा कोणाला काही मनोगत वगैरे व्यक्त करायचं असेल आपल्या क्लास संबंधी तर ते पण तुम्ही व्यक्त करू शकता. माझा आवाज येतो ना सर्वांना? हा सर येतोय. हा ठीक आहे, आवाज येतोय. मी शंका असेल तर विचारू शकता, किंवा काही तुम्हाला बोलायचं असेल तर ते पण तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. हॅलो, हा बोला ताई, तुम्ही बोला. हॅलो, हा बोला ना, येतोय आवाज? येतोय म्हटलं, बोला. हॅलो. हा सर्वांना जय भीम. खर तर आपला क्लास बघता बघता 1 महिना कसा लोटला हे कळालंच नाही आणि सरांनी अतिशय उत्तम तऱ्हेने बुद्धिस्ट सायकोलॉजी हा विषय समजावून सांगितला. वास्तविक पाहता हा पण पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे आणि आणखी दुसरा भाग, जे दुसरे काय वर्ग वगैरे जे आहे ते सरांनी जरा त्वरित सुरू करावेत अशी माझी सरांना विनंती आहे. खरं तर मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी जाणवत होती की आपल्याकडं आहे ना, म्हणजे मानसशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्यावर पाश्चिमात्य लोकांचा खूप मोठा पगडा आहे आणि आपल्याला असं वाटतं की बाबा हे मानसशास्त्रामध्ये आहे ना, पाश्चिमात्य लोकांनीच आहे ना त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे आणि त्याचेच आपण आहे ना दाखले देतो. पण जेव्हा आपण बौद्ध धर्माचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की जगातला पहिला जर मानसशास्त्रज्ञ असेल तर ते म्हणजे महात्मा आपलं भगवान बुद्ध. जगातला पहिला जर कुणी जर मानसोपचार तज्ञ असेल, समुपदेशक असेल तर ते म्हणजे तथागत भगवान बुद्ध. हे आपल्याला आपल्या धम्माचा अभ्यास केल्यानंतर आहे ना समजून येतं. मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मी जे काय बघतो आता, फ्राईडने जे काय पर्सनॅलिटी संदर्भात जो काय सिद्धांत मांडलेला आहे, इदम सुपरयुगो वगैरे, तर हे जे भगवंताच्या काळी जे काय होते उच्छेदवाद, शाश्वतवाद आणि भगवंतांनी सांगितलेला मध्यम मार्ग, तर हे आपल्याला जेव्हा आपण आहे ना अभ्यास करतो आपल्या धम्माचा, तेव्हा आपल्या लक्षात येतं की मानसशास्त्राची सुरुवात जी काय आहे ती भगवान बुद्धांनीच केलेली आहे. म्हणजे आज म्हणजे मानसशास्त्र फक्त मनाचं अस्तित्व मान्य करतं. मानसशास्त्राचा अभ्यास बिहेवियर आहे.
पण मन हे अबस्ट्रॅक्ट मानतं. पण गौतम बुद्धाने ना हे अबस्ट्रॅक्ट मनाचे जवळजवळ किती 121 प्रकार, चित्ताचे प्रकार आणि 52 प्रकारचे आहे ना चैतसिक त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे एवढं विस्तृत, ज्याला आपण मानसशास्त्रातला जो काय नामांकित अभ्यासक असेल, जो काय मानसशास्त्रज्ञ असेल, तर त्यांनी सुद्धा एवढ्या प्रगत विज्ञान युगामध्ये केलेला नाही हे आपल्याला दिसून येतं. परंतु 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, म्हणजे मनाचा किती सखोलपणे अभ्यास केलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ते कोणते चित्त आहेत, चैतसिक काय आहेत, तर सरांनी अतिशय उत्तमरित्या या क्लासमधून समजावून सांगितलेलं आहे. तर आपण हे फक्त आतापर्यंत एकच चित्त प्रकारचा आपण अभ्यास केला. बाकीचे जे काय आहेत तर सरांनी लवकरात लवकर क्लासेस घ्यावेत. खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की बाबा म्हणजे हे 3000 रुपये फी वगैरे जास्त होते, परंतु खाली सरांचा एक मेसेज असायचा, इट्स अ व्हॅल्यू ऑफ टाइम अँड लेबर. लक्षात घ्या की हे कोर्सची फी नाही. आणि खरं जेव्हा म्हणजे सर अभ्यास म्हणजे आम्ही 1 तास ऐकतो, परंतु 1 तास लेक्चर देण्यासाठी सरांना किती ग्रंथाचं वाचन करावं लागलं आणि किती संदर्भ रेफरन्स बुक वगैरे वापरावं लागलं हे सरांनाच माहिती आहे. म्हणून आम्हाला जे काय 1 महिन्याभरात जे काय ज्ञान मिळालं, आमच्या ज्ञानाची काय भर पडलेली आहे, त्याच्यासमोर क्लासची फी अगदी नगण्य आहे, नगण्य. एवढासा अमूल्य ज्ञान सरांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि असेच जे काय आपलं म्हणजे आता हे लॉकडाऊनच्या काळामध्ये हे खरं अतिशय उत्तम सोय झालेली आहे की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घर बसल्या आपल्याला हे सगळं धम्माचं ज्ञान आपल्याला आत्मसात करायची संधी मिळते. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की बाबा आपण आपल्या इतर मित्रांनाही प्रोत्साहित करावं. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. साधू साधू. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. तर सर मी बोलतो. हा बोला बंदेजी. हा तर आपले अभिनंदन करण्यासाठी सुद्धा शब्द अपुरे पडतात. एवढं सखोल ज्ञान, एवढा क्लिनिकल बुद्धिझम नव्याने तुम्ही भारतामध्ये प्रस्थापित करताय, या गोष्टीमध्ये आम्ही सहभागी होतोय, त्याच्यामध्येच आम्हाला धन्यता वाटते. कारण आजपर्यंत जेवढ्या बुद्ध धर्माचा अभ्यास मी स्वतः केलेला आहे किंवा अजूनही करतो आहे, याचं संशोधन सुरू आहे, तर त्यामध्ये मैलाचा दगड म्हणून मी तुम्हाला गृहीत मानतो. आणि तुमच्याकडून जेवढं काही मला शिकायला मिळालेलं आहे आतापर्यंत, ज्या गुरूंकडे मी हे प्रश्न उपस्थित केले त्या गुरूंनी सुद्धा एवढं सायंटिफिक उत्तर मला अद्याप दिलेलं नव्हतं, जे उत्तर तुमच्याकडून मला प्राप्त झालेलं आहे. रूप, चेतसिक आणि विज्ञान याच्या माध्यमातून जो अलौकिक धर्म आहे किंवा लोकोत्तर धर्म आहे, निब्बाणाचा साक्षात्कार करणं, याच्यासाठी किती अभ्यास करावा लागतो किंवा काय काय करावं लागतं हे भिक्षू जीवनामध्ये आता स्वतः मी सगळ्या गोष्टींची प्रचिती येते. आणि ज्या वेळेला तुम्ही भिक्षू जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना हे सगळं आमच्यासाठी एकवटून ठेवलेलं आहे. आणि खरोखरच तुमची ही तळमळ आहे की ही तळमळ सत्कर्मी लागते आहे. आणि याच जन्मामध्ये पुन्हा बुद्धवाणी, तुमच्या वाणीतून बुद्धांची सूत्र, बुद्धांचे मुद्देसूत जे काही बुद्धाने मार्गदर्शन केलेलं आहे ते योग्य पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समजून सांगता आहात. यासाठी शब्दच अपुरे पडतात. काहीही पैसे धम्मामध्ये तुम्ही नेहमी बोलता की या सगळ्या गोष्टींचं मोल ह्या पैशामध्ये नाही करता येत, पण जी मेहनत आहे त्या मेहनतीला, जो तुमची तळमळ आहे की हा क्लिनिकल बुद्धिझम हा लोकांमध्ये प्रचलित झाला पाहिजे, अधिष्ठित झाला पाहिजे. आणि आता जो व्याधीने ग्रस्त असलेला माणूस आहे त्याला सुख, संपत्ती, वैभव याचं रक्षण करण्यासाठी हा जो बुद्धिस्ट सायकोलॉजी कोर्स जो आहे तुम्ही दिलेला, तो नेहमीच आपल्याला हितकारक ठरतो आहे. कारण माणसामध्ये जगत असताना या सगळ्या वेदना आहेत आणि सायकोलॉजी हा विषय ज्या वेळेला, हा विचार, हा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला सायकोलॉजीच्या डॉक्टरची आपल्याला आठवण होते, ब्रेनवरती काम करणाऱ्या डॉक्टरची आपल्याला आठवण होते. आणि त्याने दिलेली झोपेचे इंजेक्शन, झोपेची औषधं याच्या माध्यमातून त्याचा ब्रेन पूर्णपणे डॅमेज होऊन जातो. पण मी जर म्हणतो, तुम्ही जर अशा उपचारात्मक पद्धती लोकांना शिकवताय आणि त्यांनी जर स्वयंपूर्ण उपचारामध्ये
त्या व्यक्तीने कितीही डिप्रेशन आलेलं असलं आणि तुम्ही सांगितलेल्या तत्वानुसार जर त्यांनी स्वतःचे इलाज सुरू केले किंवा त्यांच्या घरामध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीने हा आपला कोर्स केलेला असला तर त्याला सुद्धा सायकोलॉजीच्या डॉक्टरकडे जाण्याचं कसल्याही प्रकारचं कारण बनणार नाही. कारण सायकोलॉजीचा डॉक्टर म्हटलं की वेळाचा डॉक्टर हा सर्वसामान्यामध्ये समज पसरलेला आहे. एखाद्याला डिप्रेशन आलं की एखादा डॉक्टर रेफर करतो की तुम्ही सायकोलॉजीच्या डॉक्टरला जाऊन भेटा, त्याचं ओपिनियन घ्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि नंतर ते काय सांगतील त्याच्यावरती तुम्ही उपचार करा. आता सायकोलॉजी हा शब्द प्रयोग ज्या वेळेला आपण करतो की समोरचा माणूस त्याला असं वाटतं की आता मला वेळ लागलेला आहे, म्हणजे आणखीन तो डिप्रेशन मध्ये जातो. म्हणजे मला का घेऊन चाललंय याचंच त्याला उत्तर मिळत नाही. आणि याचं उत्तर बुद्धिस्ट सायकोलॉजीमध्ये आहे. जे आता एवढ्यापासून आपण सगळी मंडळी या सगळ्या सेवेचा तुम्ही देत असलेल्या निस्वार्थ सेवेचा लाभ घेत आहेत, मी तर म्हणतो त्यांनी स्वतःला थँक्यू म्हटलं पाहिजे. तुम्हाला तर आम्ही धन्यवाद देतो, परंतु या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला थँक्यू म्हटलं पाहिजे की महानाग रत्न यांच्यासारखं महान रत्न आम्हाला याच जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. खरोखरच नावाचं सार्थक याच्यातून होतं. आणि याच्या पुढेही ज्यामध्ये आपल्याला आणखीन काही प्रचारक निर्माण करायचे आहेत, क्लिनिकल बुद्धिझम तुम्हाला सगळ्या लोकांमध्ये शिकवायचा आहे, तो मांडायचा आहे आणि आरोग्यमुक्त जेवढं होईल मानवी जीवन बुद्धाच्या परंपरेनुसार बुद्धिस्ट सायकोलॉजीच्या नुसार तुम्हाला हे करायचंय. खरोखरच अभिनंदन सर तुमच्या ह्या तळमळीला. माझं जर काही सहकार्य लागत असेल तर निश्चित मला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सांगा. एक भिक्षू म्हणून तुम्हाला सदैव मी आश्वासत नाही तर हमी देतो की केव्हाही मला सांगा की भंतेजी आपल्याला हे काम करायचं आहे, तर मी तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या सोबत उभा आहे. कारण ज्याचा मला शोध साधू 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 पाहिजे होता ते सगळं मला तुमच्याकडून मिळतं आहे. म्हणजे माझं काम एवढं सोपं केलेलं आहे आणि माझ्याशी जेवढे उपासक जोडलेले आहेत त्या उपासकांच्या माध्यमातून जे तुम्ही दिलेलं मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शनावरतीच आता हा धम्म प्रचार प्रसार माझा सुरू आहे. तर खूप खूप मंगल कामना. सगळे जोडीने काम करूया, एकत्रपणे काम करूया. पैशाचा अभाव असतो तो पैसाही आपण उभा करूया. होते थेंबे थेंबे तळे साचे हेच आपण थोडं थोडं जर करून आपण एकत्र आलो आणि त्या माध्यमातून मूलपर्याय या संस्थेला क्लिनिकल बुद्धिझमला आपण जर हातभार लावला तर खूप चांगलं काम या काही वर्षातच उभं राहील. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, म्हणजे सगळ्यांना सूचना आहे की खरोखरच मूलपर्याय या आचार्य महानाग रत्न यांच्या सेमिनारीला सगळ्यांनी सरळ हस्ते मदत करावी, सहकार्य करावं आणि आपण सुद्धा याच जन्मामध्ये क्लिनिकल बुद्धिझम प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावावा नव्हे, त्याच्यामध्ये सहकार्य आणि स्वतःला त्यामध्ये झोकून द्यावं. तर पुन्हा सरांचं आचार्यांचं अभिनंदन, खूप खूप कौतुक, धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी हा क्लास केला त्यांना सुद्धा त्रिरत्नानुभावे चे मंगल कामना. आपल्या जीवनामध्ये बुद्धिस्ट सायकोलॉजीचा उपयोग करून रोगमुक्त व्हा, तृष्णामुक्त व्हा आणि निब्बानाचा साक्षात्कार करा. साधू 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 साधू. श्रावण देवी आवाज येतो? हा येतो येतो. सरांचा आवाज येतो. येतोय. तर बरं वाटतं. याच्या अगोदर बऱ्याच प्रकारची प्रवचन धम्म प्रवाहात होतो की बौद्ध धम्म जे असं आहे की पंचशील पाळणं आणि जीवन आपलं व्यतीत करणं. आणि पंचशिलेमध्ये आपल्याकडून काही काही चुका होतात त्याची जाणीव सुद्धा थोड्या प्रमाणात नव्हती. तर हा जो काय 30 दिवसाचा आपण वर्कशॉप घेतला अतिशय सुंदर आणि पूर्ण काया वाचा मनाला एक जागृती ठेवण्यासाठी आणि अतिशय म्हणजे
मनाचे इतके जे काय गुण आहेत आणि ते आपल्या शरीरावरती उमटत असतो आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगत असतो आपण. तर कुशल काय आहे, अकुशल काय आहे, शोभन चित्त काय आहे, त्याचबरोबर बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या मुखातून आम्हाला ऐकवास मिळाल्या आणि त्यातून पुढे जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काय आपल्या स्वतःच्या जगण्यातून काही वाईट कर्म घडतात तर त्याच्याविषयी एक जागृती पूर्वक जगणे आणि स्वतःचं चित्त कसं मलिन न होण्यासाठी चांगलं जगण्यासाठी एक खुला मार्ग करून दिला. आणि हा कोर्स जॉईन करण्या अगोदर असं वाटत होतं की काय ह्याच्या वेगळं काय शिकायचं, आपल्याला बरंच काहीतरी माहित आहे आणि काय शिकायचं. बुद्धांचा त्यांचा धम्मग्रंथ हा कितीतरी वेळा आपण वाचलाय, प्रत्येक पानापानात काय काय लिहिलंय कळतं, पण फक्त अभिधम्म संघ हो, अभिधम्म हा ग्रंथ आहे, ह्याच्यामध्ये फक्त काही मोजके फक्त 30 तासाचे वर्कशॉप तुम्ही जे काही घेतला त्याच्यातून इतकं भगवान बुद्धांनी दिलेलं आपल्यासाठी जे ज्ञान आहे ते ह्या जन्मी तर काय पूर्ण म्हणजे आपण ते अवगत करू शकत नाही. अतिशय मोठा असा अभ्यास हा मनावरती एवढा असेल तर हे पूर्ण जीवन जरी आपण व्यतीत केलो तर अशा प्रकारचं ज्ञान कुठेही आपण संपादन करू शकत नाही. आणि एक आपण नशीब वगैरे काय म्हणजे गुरु किंवा अशा काही गोष्टी मानत नाही तरी सुद्धा तुमच्यासारखे जर मार्गदर्शक लाभणे हे एक प्रकारची हेच म्हणता येईल की योगायोग किंवा नशिबाने अशा गोष्टी मिळतात. अतिशय सुंदर आणि चांगल्या भाषेमध्ये वेगवेगळे उदाहरणे देऊन तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही वर्ग घेतलात त्याबद्दल मी तुमचं पुण्याबद्दल करतो सर. जय भीम. साधू साधू. जय भीम. जय जय भीम. नमो बुद्ध आहे सर. मी कोल्हापूरहून बोलते सर, मनीषा मोरे डॉक्टर. ओके, बोला बोला ताई. तर मी सर आता सगळे तुमचे हे क्लास हा जॉईन केला, पण एक डॉक्टर म्हणून मी आता बोलते. तर आता सध्या म्हणजे तुम्ही जे म्हटलं व्याधी अपि दुःख बुद्धांनी सांगितलं ना, तर ते रोजच मी अनुभवते आहे. रोज माझ्याकडे पेशंट येतात आणि ते आपलं व्याधी सांगतात, आपलं दुःख सांगतात. पण ह्या महिन्याभरात मी तुमचा क्लास जॉईन केल्यापासून मी असं अनुभवलं की माझ्यात पण थोडा थोडा आता बदल होतोय. माझं तर दुःख बऱ्यापैकी कमी झालंच. बरेचसे आता डॉक्टर जरी असलं तरी अनेक प्रकारचे आपली दुःख सुख दुःख ही असतातच. पण ते मला थोडं आधीमध्ये डिप्रेशन यायचं की अनेक आता असे व्याधी आहेत की ज्याच्यावर उपाय निघालेला नाहीये अजून. जसं की किडनीचे डिसीजेस खूप वाढलेत, परत डायबेटीसचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. अशा अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त पण पेशंट माझ्याकडे यायचे. तेव्हा मग थोडस डिप्रेशन यायचं की अजून ह्याच्यावरती आपल्याला थोडं आणि काम करायला पाहिजे, आणखीन नवीन विचार मिळायला पाहिजे आणि त्यांचं दुःख आणि कसं कमी करता येईल हा एक विचार डोक्यात असायचा. तेव्हा मला तुमच्या क्लासचा खूप उपयोग झाला की आपण त्यांचं थोडं तरी दुःख कमी करू शकतो, वेदना थोड्या कमी करू शकतो. झालो ह्याचा मला पण खूप आनंद होतोय की मला त्या निमित्तानं बुद्धांचा धम्म पण शिकायला मिळतोय आणि तुमच्यासारखे एक असे गुरु भेटले की जे खरोखर नवा जन्म प्राप्त होतो. जे बाबासाहेबांनी म्हटलं की माझा नवा जन्म होत आहे, तसंच सर मला हे आता अनुभव होते आणि मला खूप आनंद होते की तुमच्यासारखे गुरु भेटले आणि मला आणखीन माझे जे चेहऱ्यावर आनंदाने सुख अनुभवायची आणखीन पुढे संधी मिळावी अशी मी ह्या आता माझं मत व्यक्त करते. आणि पुढच्या क्लासेसला मला नक्कीच पुढे आणखीन जॉईन व्हायचंय आणि क्लिनिकल बुद्धिझमची जी पुस्तकं आहेत ती सर मला हवी आहेत की पुढे आणखीन मी माझ्यात प्रगती करू शकेन. आणि शिवाय ध्यानामधली पण प्रगती मला खूप करायची आहे आणि जे शेवटचं जे आहे मार्गफल निब्बाण प्राप्ती तिथपर्यंत जायची तर माझी
इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल असं मला आता आशा वाटते, कारण तुमच्यासारखे गुरु भेटलेत त्यामुळे तो मार्ग आता अगदी सोपा आणि सहज वाटायला लागलाय. पूर्वी पाली भाषेचं इतकं ज्ञान नव्हतं, त्यामुळे थोडं वाचलं तरी सुद्धा थोडंफार लक्षात यायचं, पण पूर्णपणे त्याचा अर्थ असे कळत नव्हता. पण आता तुमचा क्लास केल्यापासून मला खूप सोपं वाटायला लागले, म्हणजे समजायला थोडं थोडं सोपं जाते. शिवाय तुम्हाला सर मेधावी सर माहिती असतील, कोल्हापूरचे अमित मेधावी सर, त्यांनी पण सुत्त क्लास सुरू केलेत कोल्हापूरमध्ये त्यांच्या गावी, आणि इथं कोल्हापूरमध्ये पण असतात, तर ते सुद्धा मी जॉईन करते. आणि सर खूप छान अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप छान शिकवतात. ते इथून पुढे पण मी जॉईन करणार आहे आणि तुमचे इथून पुढचे पण क्लास मला करायचेच आहेत. आणि सर खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. इथून पुढे असंच सुरू असू दे कार्य आणि आम्ही पण तुमच्या बरोबर कायम सहभागी असू. थँक्यू सर. धन्यवाद ताई. साधू साधू. हॅलो, हा जय भीम सर. नमो बुद्धाय सगळे. जय भीम. जय भीम. बोला बोला. जय भीम. मी पंथक भालचक्र बोलतोय आणि बुद्धिस्ट मानसशास्त्राचे क्लास फार चांगले झालेत. मी आता सौदी अरेबियावरून बोलतोय. थोडासा टाइम डिफरन्स असल्यामुळे मीही मध्ये मध्ये जॉईन झालो नाही, पण ते रेकॉर्डिंग मी ऐकलेलंच पूर्ण. आणि मागच्या म्हणजे मला याचा फार सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना चित्त, चेसिक आणि रूप याचा अभ्यास केल्यामुळे बरंच चित्ता संदर्भात आपल्याला कळलं, चेतसिक संदर्भात, आणि याचा आपल्याला निश्चितच बेनिफिट्स होईल. चित्त कसं काम करतं त्या अनुषंगाने आपण अकुशलाकडे न ओढता कुशल कर्मास आपण त्यामधून करू आणि आपलं जास्तीत जास्त प्रगती होईल. तर मला हेच आपल्या प्रति अनुमोदन करायचं होतं. तर थँक्यू सर. आणि पुढचे क्लास मी जॉईन करेल निश्चित. नक्की सर. नेहमी मला अपडेट करा तुमचे जे क्लास होतील ते. आणि मीही इकडे सांगत असतो आमच्या असतोच तसा बौद्ध सायकोलॉजी ग्रुप मध्ये व्हॉट्सअपच्या. आणि मी इकडे म्हणजे सांगत असतो बऱ्याच जणांना, आणि काही जोडले लोक तर मी त्यांनाही निश्चितच प्रोत्साहित करेल क्लास जॉईन करण्यासाठी, कारण त्यांनी फार बेनिफिट होतो, डिटेल मध्ये आपल्याला समजायला भेटतं. तर थँक्यू व्हेरी मच सर. ओके, धन्यवाद. साधू साधू साधू. हॅलो. हा हॅलो. हा सर, जय भीम. हा जय भीम. जय भीम. बोला. मी कोल्हापूरहून सुनील भोसले बोलतोय. हा बोला ना भोसले साहेब. सर, अमित सरांनी आता मॅडम सांगितलं तसं आम्ही सुत्त क्लास त्यांचा नेहमी जॉईन करतोय. तर तुमचा हा जो क्लिनिकल बुद्धिझम कोर्स शिकत असताना मला एका सुत्ताची आठवण आली सर. आनंदगण सुत्त आहे मध्यम निकायमध्ये. त्यामध्ये सारीपुत्त मास्तवीर भिक्खूंना उपदेश करतात की एखादी व्यक्ती जन्माला यावी आणि त्याला जर त्याच्या चित्तामध्ये असणारे लोभ, द्वेष, मोह हे चित्तमूळ समजले नाहीत तर ती व्यक्ती लोभाचं, चित्ताचं, द्वेषाचं, मोहाचं चित्त घेऊनच मृत्यूला वश होईल. आणि जसं एखाद्या दुकानातून काशाची थाली विकत आणावी आणि त्या थालीला जर वेळोवेळी घासले नाही, स्वच्छ केले नाही तर ती अगदी मलिन होऊन जाईल आणि त्याला कचऱ्यामध्ये फेकून द्यावं लागेल. जर दुसरा एखादा व्यक्ती जन्माला यावा आणि त्याने जर त्याच्यामध्ये असणारे लोभ, दोष, मोह हे जर चित्तमुळे त्याला कळाले आणि तो जर हे काढून टाकण्याचा प्रयत्न करेल तर तो निश्चितच दुःखमुक्त होईल. त्याप्रमाणे जसं एखादी काशाची थाली वेळोवेळी घासून पुसून स्वच्छ केली तर ती अधिक उजळून निघेल, चकचकीत होईल आणि तिला कचऱ्यामध्ये फेकून टाकण्याची गरज भासणार नाही. जसं तुम्ही आम्हाला जर उपदेश केला ह्या क्लासच्या माध्यमातून, आमच्यामध्ये असणारे लोभ, द्वेष, मोह हे चित्तमळ काढून टाकण्यासाठी जे उपदेश केला ते खूप मोलाचे आहेत आणि त्यासाठी आपले खूप खूप आभार मानतो सर. हे चित्तमळ जर असेच आमच्यामध्ये राहिले असते क्लेश तर त्या फेकून देणाऱ्या काशाच्या थालीसारखं आमचं जीवन असेच मृत्यूला वश झालं असतं आणि
आम्ही खूप खूप आभारी आहोत आपले. आम्हाला जे मार्गदर्शन लाभलं ते खूप मोलाचं होतं. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद धन्यवाद हा भोसले साहेब. तर मी मोहिले, संजय मोहिले, सोशो पॉलिटिकल मुवमेंट मध्ये काम करत असताना आम्हाला चांगलेच अनुभव आलेत आणि खूप व्याख्यान वगैरे ऐकलेत. मग आमची ते जे कोणी कांशीरामजी पासून जे काही आमचे लीडर असतील, पण आपल्या या बुद्धिस्ट सायकोलॉजीच्या किंवा ज्या काही क्लिनिकल बुद्धिझमच्या बाबतीत जे काही आम्ही ऐकतोय, तर हे एक वेगळेच आहे. आता एक आम्ही नुसती वाट बघत असतो की क्लासची, कधी कधी कुठं ना कुठं काही अडचणी असतात, कुठे अडकलेलो असतो, त्याच्यामुळे मागे पुढे जॉईन करतात. पण वी आर व्हेरी मच एगर टू लिसन युअर स्पीचेस. तर फार मनामध्ये म्हणजे खूप वाटतंय आणि एक फार नवीन प्रकार, म्हणजे पहिल्यांदाच या पद्धतीचे जे आम्ही ऐकायला मिळालं, त्याचं फार फार आम्ही तुमचे धन्यवाद करतो आणि तुमचे धन्यवादी आहात. जय भीम सर. हा जय भीम. मला तर खूप म्हणजे खूप आवडलं, तुमचं शिकवणं खूप छान आहे आणि मस्तपैकी म्हणजे कोणतेही विषय एकदम उदाहरण देऊन सांगता येईल, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलंय आणि खूप चांगलं शिकवताय तुम्ही पण. आणि याचा आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा करून घेऊ आता पुढे. हो ना, नक्की नक्की. पुढे नाही, आजपासूनच करायचा फायदा. हो, कारण भविष्य उद्यावर कशाला सोडायचं, आज जे समजतं आजपासूनच सुरुवात करायची. हा सर, आजपासूनच सुरुवात करूया. हा, कारण चित्त हे काही उद्या निर्माण नाही होत ना, वर्तमानातच निर्माण होत असते. हो, का तर ते वर्तमान समयामध्येच आपल्याला धम्माचं पालन करायचं असते किंवा धम्माला समजून घ्यायचं असते, नाही का. हॅलो सर. हा, जय भीम सर. जय भीम जय भीम, बोला ना. सर, मी तुमची खूप खूप आभारी आहे. माझी भीती कमी झाली आणि माणसात मी जात होते ना, जात नव्हते ते, आता मी जाते. अरे वा, हे खूप छान झालं. मला खूप भीती वाटायची आणि तुमचं जसं मार्गदर्शन मिळते ना, मी खूप आनंदी आहे. नेहमी वर्तमान काळाचा विचार करते आणि जीवन जगत असते. आधी भूतकाळात जायचे आणि भविष्य काळात जायचे, आता तसं होत नाही. मी तुमची खूप आभारी आहे. साधू साधू. हा, साधू साधू ताई, साधू. हा, धन्यवाद. हे सर्व भगवंताचं ज्ञान आहे. आम्ही फक्त आता भगवंताचा शिष्य असल्यामुळे त्याचा प्रचार करण्याची एक तळमळ आहे आणि ते आपण करत आहोत. हे नॉलेज, हे ज्ञान भगवंताच्या त्रिपिटकातलंच ज्ञान आहे. खरं तर अभ्यासाची मेहनत आमची आहे, कष्ट आमचे आहेत, पण ज्ञान हे भगवंताचंच आहे. भगवंताच्या ज्ञानाने दुःखमुक्त होते हे आजही सिद्ध होत आहे. ह्याच एक आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे. हा, साधू साधू. ठीक आहे. दोन शब्द अजून बोलायचे होते मला. हा, बोला ना. समाजाला तयार करण्याच्या गोष्टी आम्ही करत असतो. मला पण सांगितलं की समाजाला आपण तयार केलं पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराने. तर आमची जी पद्धत आहे ती तर आमच्या पुरते आहे. आम्ही समाजाला तयार करण्याच्या आमच्या ज्या काही आम्हाला ज्ञान असेल त्या हिशोबाने करायचा प्रयत्न करतो. पण तुमच्या माध्यमातून मला वाटतं तुमचा आवाज गेला. हॅलो. हा, तर म्हणतात ना की बहुजन समाजाला तयार करणं फार गरजेचं असतं. पण तुमच्या माध्यमातून जो बहुजन समाज तयार होतोय किंवा तयार होईल, तर तो फार इफेक्टिव्ह राहील आणि त्याच्यातून खूप याच्यात वाढ होईल. समाज तयार होण्याच्या प्रक्रियेत फार मोठी वाढ होईल असं मला तरी वाटतंय. तर पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे. ओके, धन्यवाद सर.
हॅलो. हा बोला. हॅलो सर, जय भीम. नमो बुद्धाय. हा नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आणि या क्लासमधील माझे सर्व बंधू आणि भगिनी यांना सुद्धा जय भीम, नमो बुद्धाय. तर 20 वर्षाच्या नंतर, आज माझं वय 46-47 आहे, मला भगवान बुद्ध मी ऍज इट धर्म म्हणूनच बघत होता, धर्म गुरु म्हणूनच बघत होतो. तर ते माझ्या बुद्धीचे किती मोठे अज्ञान आहे हे या क्लासच्या माध्यमातून मला कळलं. आणि सर, मी मेडिटेशनला पण गेलो. म्हणजे मी नाव नाही ठेवत, इगतपुरी या गोयंका गुरुजी ट्रॅडिशन मध्ये गेलो मी, पण फक्त एकच आलंबनावर ध्यान राहायचं माझं, संवेदना. घरी आल्याच्या नंतर मी काय करायचो, 1-2 महिने ते संवेदनावर काम करायचो. मग ते शरीर पीडा झाली की मग हे शारीरिक दुखणं हे आणि ते एवढंच फक्त माझ्या डोक्यामध्ये. परंतु हा विषय म्हणजे तुमचा द्वैतानुपश्यनात सुद्धा मी कोर्स केला, तर त्याच्यातून ह्या भगवान बुद्धांनी नुसता एकच आलंबनावर विषय नसेल, वेगवेगळे पैलू समजावून माणूस निर्वाण कसं प्राप्त करू शकतो या शरीरामध्ये, ते सांगायचं काम केलं. आणि हे तुम्ही खूप उत्कृष्टपणे समजून सांगताय आणि खरंच याचीच आम्हाला गरज होती. मला असं वाटतं कधी कधी की खूप उशीर झाला तुम्ही आम्हाला लाभायला आणि हा विषय समजा. म्हणजे भगवान बुद्ध आता मला कळायला लागले. आणि मी पण माझ्या मित्रांना किंवा ऑफिसेस मध्ये जेव्हा सांगतो, हे ज्ञान आम्हाला बुद्ध विहारात सुद्धा भेटत नाही, किंवा फक्त पंचशीलाच पालन करा आणि भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म हे फक्त वाचन होतं. परंतु तुम्ही जे साधेपणाने, म्हणजे आता माझं शिक्षण कमी आहे, परंतु तुम्ही साध्यापणाने जे समजून सांगितलं ते मला कळायला लागलं. चित्त, चैतसिक रूप. आणि ऑफिसेस मध्ये मी एक छोटासा म्हणजे व्यक्ती आहे, तर ऑफिसमध्ये जे टेन्शन येतं मला, तर मग हे कुठल्या प्रकारचं चित्त आहे याला बघता यायला लागलं. म्हणजे हा त्याच्यातून द्वेष निर्माण व्हायचा. हा व्यक्ती मोठ्या पदावर आहे आणि मला बोलतो, मग त्याची जबाबदारी काय आहे, माझी जबाबदारी काय आहे, माझं काय चुकतंय, तो कुठल्या उद्देशाने बोललाय, तर या गोष्टी कळायला लागल्या आता. आणि त्याच्यातून काय झालंय की मी आता समजायला लागलो, नाही रे, हे अशा प्रकारचं चित्त आहे, याचं आलंबन हे आहे. आणि विज्ञान कळायला लागलं गुरु सर, खरं सांगतो, विज्ञान कळायला लागलं. ज्याचा जास्त म्हणजे कुशल चित्त तर लवकर नाही पकडता येत, पण अकुशल चित्त लवकर पकडता येतं, म्हणजे त्याचा अनुभव जास्त. आणि सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण की तुमच्या ह्या क्लासमुळे मला मी स्वतः कळायला लागलो की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचं चित्त उत्पन्न होत आहे, द्वेषाचं आहे, वासनेचं आहे, का क्रोधाचं आहे, का मोहाचं आहे, या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि मी खूप धन्यवाद देतो की तुम्ही लाभले आम्हाला. मी माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात, तर एक भगवान बुद्धच मी असं म्हणेन की भगवान बुद्धच आम्हाला समजून सांगत आहे, अशी गुरुजी आम्हाला भेटले. आणि तुमचं नाव मी घेत असतो सर बऱ्याच ठिकाणी, की आमचे गुरुजी या अशा पद्धतीने आम्हाला समजून सांगतात. तर खूप एक आनंद होतो, एक प्रतिप्रमोद पण होतं. आणि इतका आनंद होतो की खरंच आता बुद्ध थोडं वेळा काय कळायला लागले. माझ्या बौद्धिक पातळीवर, शारीरिक पातळीवर मला बुद्ध कळायला लागलेली. आणि आपण असं गृहस्थी जीवन चालवलं पाहिजे. आपलं गृहस्थी जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये आपल्या कर्तव्य काय आहे ते कळायला लागले. आणि माझा चिडचिड होणारा स्वभाव होता. मी विपश्यनाला जात होतो, पण तिथून आल्याच्या नंतर मला लोक म्हणायचे, विपश्यनाला जाऊन हा चिडचिड काय करतो, पण नेमकं कुठले चित्त उत्पन्न होतं हेच कळत नव्हतं मला. ते आता कळायला लागल्यामुळे, आणि आता माझी बायको तर वाईट लागली, ती म्हणते हा माणूस पहिले चिडचिड करायचा, बोलायचा, आता बोलत नाही, एकांतच बसली. आणि तुमचा क्लास चालू झाल्यापासून सर मी अजूनही आजारी पडलेलो नाही. मी 9 वाजल्याची वेळ बघायचो, कधी 9 वाजता संध्याकाळ रात्रीचे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी सर्वप्रथम तिथं जॉईन व्हायचो, तर तुम्ही असायचे, त्याच्यानंतर मी असायचो. कारण की तुमचं सांगण्याची जी पद्धत, ते ज्ञान, हे मी किती ऍक्सेप्ट करू शकतो आणि हे मी स्वतः ऍक्सेप्ट करून मी स्वतः ते कसं आचरणात आणू शकतो, हे आता मला कळायला लागलं. आणि मी माझ्या पत्नीला पण सांगतो, अरे तुझं हे दुःख नाही ना, मग हे शारीरिक आहे का मानसिक आहे, मी त्याला समजून सांगतो. ती चिडचिड करते, हा माणूस काय असं येड्याने बोलत असतो, मला ते बघावं त्या बुद्धाचं सांगत असतो, बाबासाहेबांचं सांगत असतो, महानाग रत्न सरांचं सांगत असतो. हा काय वेळाबिडा तर झाला का नाही, म्हणलं हे धम्माचं प्रेम जोडलं मी, म्हणलं हे धम्माची जादू आहे म्हणलं. आणि त्याच्यामुळे मी ऑफिसेस मध्ये जे काही माझ्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतोय, क्रोध उत्पन्न होतोय, याला मी बघायला
गृहस्थी जीवनातून बघायला वेळ. आणि माझ्या आता नातेवाईक पण मला बोलले, आमच्या इथं खीरदानाचं तुम्हाला एक मेसेज पाठवला होता. खीरदानव ना, ते आमच्या नातेवाईकांनी एक कार्यक्रम ठेवला होता. आता आम्ही पण ठेवला नाही. माझ्या आईला मी बुद्ध गायला पाठवलं होतं, तर ती आल्याच्या नंतर तिला आम्ही घरामध्ये खीरदानाचं कार्यक्रम. तेव्हा तुम्ही सांगितले लेक्चर मी समोर 25-30 जणांना बसल्याने मी समजून सांग की बुद्ध आणि त्याचं धम्म काय, बुद्ध काय, आपल्या शरीरावरचं मानसशास्त्र काय आहे, आणि चित्त चैतसिक रूप काय आहे, बुद्धाची बोधी काय आहे, हे सगळं सांगितलं तर नवलच वाटलं. ते म्हणतात हा काय नवीन सांगतोय आम्हाला. आम्हाला हेच तर खरं आहे, हे आपण शिकत नाही. आपण फक्त विहारात जातोय, गाथा म्हणतोय यांच्या पाठीमागे, आणि त्याच्यानंतर पंचशील घेतोय, ते थोड्या वेळ पुरतं झालं का सोडून घरी येतो, बस ऍज इट इज, जसं आहे तसं जीवन जगत आहे. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. तर ही तुमच्या माध्यमातून माझ्यामध्ये, आता मी सर इतकं कधीच बोलत नाही, मी म्हणजे मला बोलायला भीतीच वाटते, पण आता तुमच्या या गोष्टीमुळे आता हे भयाचं चित्त आहे मला कळायला लागलं. याला कसं पॉझिटिव्हली विचार बाजूला करायचं हे कळायला लागलं. त्यामुळे मी आता ह्या क्लासमध्ये बोलू शकतो सर. आणि खरंच सर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला लाभले. आणि म्हणतात ना ते काहीतरी आमचं पुण्य असेल, तुमच्या या जन्मामध्ये आम्ही जोडले गेलेलो आहे. आणि हा बुद्ध धम्म आजही ह्या 2500 वर्षानंतर सुद्धा आहे जिवंत. आणि हा आम्हाला श्रवण करायला भेटला. तुमच्यासारखे एक त्याला काय म्हणतो आपण, प्रामाणिक शिक्षक हे प्रामाणिकपणे शिकवत आहेत, आणि त्याला मोजकेच लोक जोडले जातात. याला खरं असंख्याने लोक जोडले गेले पाहिजेत, पण मोजकेच लोक जोडले जात आहेत. तर सर थँक्यू सो मच. आणि याच्या पुढचे क्लासेस मी अटेंड करेन सर, आणि त्याच्यातून मी प्रगती साधेन. आणि तुम्ही जे मगाशी बोलले की सूत्राचं सुद्धा आपण हे करूया, म्हणजे क्लासेस घेऊया, तर सर आज मरेपर्यंत तुमचे जेवढे क्लासेस होतील त्याला मी जोडले गेलेलं असणार. ओके, साधू साधू. तर खूप खूप धन्यवाद, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप मंगलकामना. धन्यवाद सर. तुम्हाला पण मंगलकामना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. ठीक आहे. जर अजून कोणाला काही मनोगत व्यक्त करायचे नसतील, किंवा ज्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहेत त्यांच्यामध्येच सर्वांचे मनोगत इन्क्लूड झालेले असतील, तर आपण सर्वांप्रती मंगलकामना करूया. आणि या ठिकाणी आपण जे महिन्याभरामध्ये जे काही धम्मश्रवण करून महान असं पुण्य संपादन केलेलं आहे, आणि धम्मश्रवण करताना त्याचं योग्य प्रकारे चिंतन करून, मनन करून, आचरण करून जे आपण दुःखमुक्तीच्या मार्गावर वाटचाल सुरू केलेली आहे, त्यामध्ये जे महान असं पुण्य संपादन झालं, त्या पुण्याचं आपण अनुमोदन केलं पाहिजे. कारण आपण जे काही या ठिकाणी डोनेशन घेतलेलं आहे, तर ते एक प्रकारचं तुमचं दान पुण्य आहे. कारण हे दान पुण्य तुम्ही धम्मश्रवण करण्याच्या कामी आणलेलं आहे, आणि हे दान पुण्य मी धम्म दान करण्याच्या किंवा धम्म उपदेश करण्याच्या कामी आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे महान असं पुण्य आपण संपादन केलं, जे दान पुण्य पण आहे. या दरम्यानच्या काळात आपण शिलाचंही पालन केलं, धम्म ऐकण्याचं पालन केलं, मेडिटेशन सुद्धा आपण चिंतन मननाच्या माध्यमाने केलेली आहे. तर या अनेक गोष्टीच्या माध्यमाने जे पुण्य संपादन झालं, तर त्या पुण्याचं आपण या ठिकाणी अनुमोदन करूया. आणि या पुण्याच्या बलाने आपल्याला सुख, आरोग्य, दीर्घायुष्य आणि निब्बाणाचा मार्ग लाभावा, अशी या ठिकाणी आपण बुद्धवाणीतून मंगल कामना करूया. एतावता तुम्मेहि संपदां पुण्य संपदां सब्बे देवा अनुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सबदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चे कानञ्च यंबलं अरहन्तानञ्च तेजेन रक्षं बन्दामि सब्बसो आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महित्तिका कुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महित्तिका कुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महित्तिका कुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महित्तिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च. साधु 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 साधु. सर्वांना मंगलकामना आहेत, आणि सर्वांना भगवान बुद्ध यांची अनुकंपा लाभो.
धम्माची अनुकंपा लाभो, संघाची अनुकंपा लाभो, अशा प्रकारे मी मंगल कामना व्यक्त करतो. आणि आपला जो वर्ग आहे बौद्ध मानसशास्त्र, हा वर्ग या ठिकाणी समाप्त झाला अशा प्रकारे जाहीर करतो. आपल्या सर्वांनी जे महान पुण्य संपादन केलेलं आहे त्या पुण्याचं अनुमोदन करतो. या पुण्याचा उपयोग आपल्याला निब्बाण प्राप्तीच्या श्रेष्ठ मार्ग प्राप्तीसाठी हो, हीच माझी सदिच्छा आहे. साधू 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 साधू. साधू साधू.